नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बऱ्याच महिलांची तक्रार असते की साडी नेसल्यावरती आम्ही जाड दिसतो। आता बघा, साडी नेसल्यावरती तुम्ही जाड दिसता ह्याची दोन कारणं आहेत। पहिलं एक कारण म्हणजे साडी नेसण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे साडी कोणत्या प्रकारची आहे। तर आता तुम्हाला साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर तुम्हाला जॉर्जेट, शिफॉन किंवा क्रेपच्या ज्या साड्या असतात किंवा ह्या कॉटन सिल्कच्या ज्या साड्या असतात त्या नेसलात तर तुम्ही साडीमध्ये अगदी स्लिमच दिसणार आहात। आता ही जी साडी आहे ती बघा कॉटन सिल्कमध्ये साडी आहे आणि ही जी साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली आहे। तुम्हाला ही साडी बाय करायची असेल तर नक्की बाय करू शकता। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। साडी खूप सुंदर आहे आणि या साडीवरती ब्लाऊज पीस देखील आहे। आता मी ब्लाऊज पीस शिवलेला नाही आहे पण याच्यावरती ब्लाऊज पीस देखील आहे आणि खूप छान आहे। फॅब्रिक अगदी सॉफ्टवाला आहे। फक्त एकच आहे की जर का तुम्ही जास्त उंचीच्या असाल तर मात्र ही साडी तुम्हाला उंचीला पुरू शकत नाही आहे, कारण की उंचीला एकदम कमी आहे। म्हणजे माझी उंची काही फारशी नाही आहे त्याच्यामुळे मला ती ठीक आहे, पण माझ्यापेक्षा जर जास्त कोणी उंचीचं असेल तर त्यांना मात्र ही साडी चालणार नाही आहे। बाकी साडी म्हणाल तर खूप सुंदर आहे। आता इथे बघत असाल तुम्ही आपण साडी व्यवस्थित अशी टक करून घेतलेली आहे आणि आता या साडीचं बघा असे टॅसल्स आहेत लागलेले, तर त्याच्यामुळे मी पदर जो आहे तो मी फोल्ड केलेला आहे। कारण की कसं होतं की पदराच्या ज्यावेळी प्लीट्स आपण काढायला जातो ना त्यावेळी ते जे टॅसल्स असतात ना ते मध्ये मध्ये येऊ शकतात आणि आपल्याला ते प्रॉब्लेममध्ये आणू शकतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत। नेहमी तुम्ही डाव्या साईडने सुरुवात करा आणि डाव्या साईडनेच पहिली जी प्लीट आहे ती आपल्याला काढायची आहे। साडीची बघा ही बॉर्डर खूप मोठी आहे पण तेवढी आपल्याला प्लीट काढायची नाही आहे, एकदम मीडियम साईजमध्ये प्लीट काढायची आहे आणि राहिलेल्या ज्या प्लीट्स असतात त्या मात्र पहिल्या प्लीटच्या मनाने आपल्याला छोट्या काढायच्या आहेत। आता आपण पदर पाठीमागून फिरून घेतलेला नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं, इथे आधी प्लीट्स काढल्या आणि त्याच्यानंतर पदर पाठीमागून फिरून घेतलेला आहे। तर त्या पदराच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत साडी अगदी व्यवस्थितपणे राहणारी आहे तरी पण त्या आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायच्या आहेत। तर यासाठी मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या हनवटीच्या खाली अशा धरून ठेवल्यात आणि त्यानंतर आता एक एक जी प्लीट आहे ते मी अशी एकत्र करत चालली आहे। थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर ते एकत्र अशा करायच्या आहेत। आता इथे आपण जी फोल्ड केलेला जो पदराचा भाग आहे तो आपण आता व्यवस्थित असा सरळ करून घेऊया आणि त्यानंतर आता राहिलेला जो पदर आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा आहे। तर पदर काढताना ज्यावेळी पदराच्या प्लीट्स तुम्हाला व्यवस्थित करायच्या असतात त्यावेळी पदराचे दोन पार्ट करा आणि दोन पार्टमध्ये तुम्ही पदर सेट करा। याच्यामुळे पदराच्या प्लीट्स असतात ते अगदी व्यवस्थितपणे राहतात। तर साडी खूप छान आहे। तर तुम्ही पण जर का जाड असाल तर तुम्हाला अशाच प्रकारच्या साड्या वापरायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी तुमच्या अंगाला अशा धरून राहणाऱ्या अशा साड्या जर का तुम्ही नेसलात ना तर साडीमध्ये तुम्ही स्लिमच दिसणार आहात। आता इथे बघा खांद्याच्या पाठीमागे मी पदराला पिन लावलेली आहेत। तुम्हाला जर का इथे सेफ्टी पिनचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एक्स पिन किंवा यू पिनचा देखील वापर इथे करू शकता। आता इथे समोरच्या ह्या ज्या आता प्लीट्स आहेत ते थोडंसं आपल्याला खाली असं वाकायचं आहे आणि त्यानंतर ते अशा सेट करायच्या आहेत। वाकायचं आहे कारण की साडी अगदी जशी तुम्ही नेसणार त्याप्रमाणे राहणारी आहे। प्लीट्स तुम्ही जशा काढणार तशाच आहेत, फक्त त्या थोड्याशा अशा चिकटू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं थोडंसं खाली वाकून त्या सेट करून घ्या। आणि आता इथे तुम्ही बघत असाल पहिली जी प्लीट आहे ती एकदम आपल्या गळ्याजवळ येत आहे, तर थोडासा लुक आपला खराब दिसू शकतो। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली जी प्लीट आहे ती आपल्याला थोडीशी फोल्ड करायची आहे। तर मी बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये दाखवत असते पण तरी पण आता मी तुम्हाला दाखवते। आता ना इथे आणखी पण एक प्रॉब्लेम असतो तर त्याविषयी पण आपण बघणार आहोत। तर पहिल्यांदा आधी आपण ही जी गळ्याजवळची जी साडीची जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे ती आधी पहिल्यांदा आपण सेट करून घेऊया। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी फोल्ड करायची आहे। बघा मी तुम्हाला थोडंसं जवळूनही दाखवते। तर थोडीशी अशी प्लीट आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्याच ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि सगळ्यांना एकत्र मिळून आपल्या ब्लाऊजला धरून ही पिन आहे ती आपल्याला लावायची आहे। मी बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे आणि आडवी मी अशा प्रकारे इथे पिन आहे ती लावत आहे। पिन तुम्हाला ज्यावेळी तुम्ही वापरता सेफ्टी पिन त्यावेळी बघा जी बॉलवाली पिन असते तीच वापरत जा। आता इथे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत ते बघा आपण व्यवस्थित अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित अशा दिसतही आहेत। त्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। साईड फिटिंग करताना पण बऱ्याचदा महिलांना प्रॉब्लेम येतो, तो काय असतो तोही सांगते। तर काय होतं साईड फिटिंग करताना त्यांची ही जी साईड फिटिंगची जी बॉर्डर असते बघा ही, तर ती ना अशी सैल होते
किंवा घट्ट तरी होते नाही तर सेल तरी होते, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तर यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा हा आपला जो पदर जसा साडी नेसल्यावरती आपल्याला फोडून जो पदर आपला येणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला समोरून पदर हा घ्यायचा आहे. आणि त्यानंतरच जी साईड फिटिंगसाठी जी साडीची जी आता आपण बॉर्डर बघा पाठीमागून अशी घेतो आहे ती आपल्याला घ्यायची आहे. पाठीमागून आपलं व्यवस्थित अशी बॉर्डर आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे पाठीमागची बाजू काही आपली दिसता कामा नये. आणि त्यानंतर आता आपल्याला ही बॉर्डर बघा अशी तिरकी घ्यायची आहे, एकदम अशी पोटावरती घेऊ नका, तिरकी घ्या. आणि त्यानंतर तिथे आपल्याला पिन लावायची आहे. बघा समोरचा हा जो पदर आहे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला. आणि पाठीमागून ही बॉर्डर व्यवस्थित अशी पुढे आणायची आहे, तिरकी आणायची आहे आणि त्यानंतर तिथे पिन लावायची आहे. पिन ही मी वरच्या वरती लावलेली आहे, कारण की ती फक्त आपली तात्पुरती आपण लावलेली आहे. पूर्ण साडी नेसून झाली की त्यानंतर ती पिन आपण काढून टाकणार आहोत. आता इथे साईड फिटिंगसाठी बघा मी साडीचा भाग असा माझ्या उजव्या पायापर्यंतचा असा घेतलेला आहे आणि तो मी तेवढा जो भाग आहे तो मी सोडून देत आहे. आणि त्यानंतर आता मी साडीच्या इथे निऱ्या काढायला घेणार आहे. तर निऱ्या ज्या असतात त्या मीडियम साईजमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. पहिली जी निरी असते ती आपली मोठी असते आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या निऱ्या असतात त्या आपल्याला मीडियम साईजमध्ये काढायच्या आहेत. निऱ्या पण बघा अगदी व्यवस्थितपणे येत आहेत. आणि साईड फिटिंगसाठी आपण जो भाग सोडलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता इथे निऱ्या आपण सेट करून घेऊया. तर निऱ्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. अर्धा इंचाचं अंतर त्यामध्ये घ्या. एकावरती एक कधीच निऱ्या घेऊ नका, एकापाठोपाठ एक घ्या, कारण की त्या निऱ्या खूप सुंदर दिसतात. आणि एकदम कमी निऱ्या असल्या आणि तुम्ही ते एकावरती एकच घेतलात ना तर निऱ्यात त्या खूप म्हणजे त्यांचा लुक पण खराब दिसतो आणि आणखी त्या कमी दिसतात. आता इथे प्रॉब्लेम असं झाला आहे की वरच्या ज्या दोन निऱ्या त्यांच्यामध्येच फारसा स्पेस नव्हता, त्याच्यामुळे मी त्या दोन निऱ्यांची म्हणून एकच अशी मोठी अशी मी निरी इथे केलेली आहे. आता इथे निऱ्या आपल्या टक करायच्या आहेत ना तिथपर्यंत ज्या निऱ्यांचा भाग आहे तेवढाच मी फक्त प्रेस केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला डायरेक्ट टक करायचं नाही आहेत. निऱ्या टक करण्यापूर्वी आपल्याला आता इथे पिन लावायची आहे. इथे सेफ्टी पिन आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर ती निऱ्यांना लावायची आहे. तर वरची जी निरी आहे ना ती आपल्याला ते फॅब्रिक आहे निरीचं एका साईडचं ते आपल्याला सोडायचं आहे आणि आपण आतल्या साईडने पिन लावत आहोत ती, म्हणजे ही पिन आपली दिसणार पण नाही आणि आपल्या निऱ्या पण अगदी व्यवस्थितपणे राहतील. म्हणजे तुमच्या निऱ्या सरकत असतील तरी त्या सरकणार नाही, जशा आहेत तशाच राहणार आहेत. आता इथे साडी फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडला आहे तो बघा आतल्या साईडने असा वरती खेचून आपल्याला घ्यायचा आहे. खेचून पण जास्त खेचून आपल्याला घ्यायचा नाही आहे, कारण की आपण पिन ऑलरेडी लावलेली आहे इथे, त्याच्यामुळे जास्त नाही, जेवढा होईल तेवढा घ्यायचा. आणि त्याच्यानंतर फक्त तो रोल करायचा आहे साडीचा भाग आणि बस टक करायचं आहे आपल्या बेली बटनच्या राईट साईडला. आता इथे आपल्याला ह्या ज्या निऱ्या आहेत त्याही आपल्याला टक करायच्या आहेत. पण त्या टक करताना बघा वरचं जे फॅब्रिक आहे ते मी टक केलेलं नाही आहे, फक्त निऱ्या टक केलेल्या आहेत. तर अशाच तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच वरचं फॅब्रिक, पहिल्यांदा निऱ्या टक करा आणि त्याच्यानंतर वरचं फॅब्रिक जे निरीचं आहे ते टक करा. आणि त्यानंतर राईट साईडला समजा साडीचा भाग थोडासा उरत असेल तर थोडीशी अशी प्लीट काढा आणि ती टक करून टाका. आता बघा आपल्या इथे आता निऱ्या फक्त आपल्या सेट करायच्या राहिलेल्या आहेत. बाकी आपली साडी बऱ्याच प्रमाणात आपली रेडी पण झाली आहे. साईड फिटिंग बघा, साईडच्या ज्या प्लीट्स आहेत त्याही आपल्या अगदी व्यवस्थित अशा आलेल्या देखील आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही जी पिन आहे आपण लावलेली ती आता आपल्याला काढून टाकायची आहे. या पिनमुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे, कारण की जी साईड फिटिंग जी आपली असणार आहे ती सैल पण जास्त होणार नाही आणि घट्ट पण होणार नाही, अगदी परफेक्टपणे तुमची येणार आहे. तर नवीन असाल, बिगिनर्स आहात तुम्ही, तर त्याच्यासाठी ही ट्रिक अगदी खूप उपयोगाची आहे. तर आता इथे आपल्याला फक्त आता पदराच्या पुढच्या प्लीट्स आपण व्यवस्थित करून घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला निऱ्या सेट करायच्या आहेत. साडी अगदी जशी नेसणार त्याप्रमाणे राहणारी आहे, फॅब्रिक खूप छान आहे, त्याच्यामुळे निऱ्या काही सेट करायला आपला फारसा वेळ हा लागणार नाही आहे. तर इथे मी काय करत आहे, निऱ्या पटकन सेट होणार आहेत, तर त्याच्यामुळे मी काय केलं की माझ्या डाव्या पायावरती निऱ्या घेऊन त्या फक्त अशा प्रेस करत चालली आहे, बाकी काही मी इथे करत नाही आहे. तर मी ज्या तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, साडी नेसण्याची पद्धत आणि साडी तुम्ही कोणत्या प्रकारची नेसणार आहात याच्यावरती सगळं अवलंबून असतं. जर तुम्ही अगदी परफेक्ट साडी जर का तुम्ही घेतलात आणि ती जर परफेक्ट पद्धतीने नेसलात तर तुम्ही साडीमध्ये स्लिमच दिसणार आहात. आणि प्रत्येक साडीमध्ये सगळ्याच ट्रिक त्या साडीला लागू पडतात असं नसतं.
काही साड्या वेगवेगळ्या फॅब्रिकच्या असतात, त्याचप्रमाणे आपल्याला त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स ह्या वापराव्याच लागतात. आता इथे बघत असाल तुम्ही ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्याही अगदी व्यवस्थितपणे आपल्या सेट झालेल्या आहेत. तर साडी तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की तुम्ही बाय करू शकता, कारण की साडी खरंच खूप छान आहे. आणि साडीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की जाऊन चेक करा. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखी पण बरेच असे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत आणि त्या व्हिडिओजमध्ये मी वेगवेगळ्या अशा ट्रिक पण दाखवलेल्या आहेत आणि अशाच नवीन नवीन ट्रिक दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चला, आता हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. तर भेटूया आता पुढच्या चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.